व्यंकटेश्वरा फार्म वेलफेअर फाउंडेशन आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील आजंग गावात व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरतीपूर्व व नव उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे। या उपक्रमाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळच्या व्यंकटेश्वरा ॲग्रो फार्म आजंग येथे झाले आहे। नाशिक येथील कैलास मठाचे परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वतीजी, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, नाशिक पोलीस परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नव उद्योगासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय अध्यक्ष कमांडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये गौरवलेल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरवलेल्या माजी सैनिक शिवाजीराव डोळे तसेच वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा मुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाला तरुण सैनिकी बळ प्राप्त व्हावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अग्निवीर योजनेत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार तरुण तरुणींना सामील होणे सहज सुलभ व्हावे तसेच सैन्य दलाव्यतिरिक्त विशेषतः शेती क्षेत्रावर आधारित स्वतःचा उद्योग व्यवसाय काढण्याच्या बाबतीत तरुणांना प्रशिक्षित करून बेरोजगारीवर मात करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्राचे कार्य चालणार असून 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नवयुवक युवती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहतील आणि देशाची ही सेवा करतील असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव डोळे यांचे म्हणणे आहे। अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण संस्था हजारो रुपयांचे शुल्क आकारतात। ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील तरुण तरुणींना त्यामुळे हे प्रशिक्षण घेता येत नाही, म्हणून 6 महिन्यांचे हे सर्व प्रशिक्षण भोजन निवासासह मोफत दिले जाणार आहे। स्वामी संविदानंद सरस्वती आणि मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वजाच्या स्तंभाचे आणि माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले की भारत पूर्वी जहाँ डाल डाल पर सोनी की चिडिया करती है बसेरा अशी ख्याती असणारा समृद्ध देश होता, आजही आहे आणि उद्याही असेल। देशातील तरुणांवर संस्काराचे अमूल्य ठेवा असला तर संस्कार असतील तर अहंकार येणार नाही। भारतावर सध्या असलेले अतिरेक्यांचे संकट हे टाळण्यासाठी शक्तिशाली होणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डोळे म्हणाले की ग्रामीण भागातील अशिक्षित आईवडिलांनी अर्ध्या पोटी राहून तरुणांना शिक्षित केले आहे, परंतु त्यांना जर रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर या तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडेल। या अग्निवीर प्रशिक्षणातून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीला उदरनिर्वाहासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होईल असे आश्वासन आपण देत असल्याचे डोळे यांनी सांगितले। प्रशिक्षण केंद्रात भरती होणाऱ्या तरुण तरुणींचे आयुष्यातील 6 महिने व्यर्थ जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पद्मश्री विकास महात्मे, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले। ज्या मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये हे प्रशिक्षण केंद्र कार्य करणार आहे त्या मालेगाव आजूबाजूच्या सटाणा, देवळा, कळवण या कसमादे नावाने परिचित असलेल्या भागातील सैन्यात भरती होणारे तरुण तरुणीपैकी कोणी ना कोणी सैन्य दलामध्ये सर्वोच्च पदी विराजमान झाले पाहिजे। इतक्या मेहनतीने हे प्रशिक्षण तरुणांनी घ्यावे असे ते म्हणाले। कर्तृत्ववान तरुणांनी मनातील हरण्याची भीती काढून टाकावी असेही ते म्हणाले। जय जवान जय जवान, भारत माता के भारत माता के जय जवान और नारायण हमको केवल गुणों का आग्रह ग्रहण करना है, हमें कभी भी जीवन में दुर्गुण नहीं लेना है, हमें गुण लेना है। गुण और वो सत्य में जिनका जो नाम है, जो लोग यहाँ बैठे हुए हैं वैसा ही सबके अंदर गुण है, यथा नाम तथा गुण है। जिन्होंने कहा कि मैं शुरुआत से यहाँ जुड़ा हूँ, निश्चित रूप से उनका बहुत बड़ा हमेशा दीपक में घी और बाती जलती है, हमेशा दीपक में घी और बाती जलती है पर बोलते हैं दीपक जल रहा है।
जनता कौन है? घी और पार्टी जो जिस जोश से उन्होंने आपको उद्बोधन किया है वो निश्चित रूप से आपके जीवन का एक बहुत बड़ा प्रेरणा स्रोत होगा। ऐसे हमारे प्रताप राव जी, हमारे दीपक जी, देखिए कर्म कोई करता है, नाम किसी का होता है। कर्म लेके आए हुए सभी यहाँ बैठे हुए प्रशिक्षणार्थी, जोरदार तालियां बजाएं प्रशिक्षणार्थी के लिए। खास तौर पर लड़कियां ज़्यादा दिख रही हैं, उनके लिए जोरदार तालियां बजाएं हम उनका। बंधू भगिनी, जिसे हम अभी आजकाल लाडक्या बहिणी म्हणतो आम्ही सगळ्यांना, आईजी पुलिस भी थे ऐसे दिगावकर जी, और जिनका हमेशा मार्गदर्शन रहता है। आज उतना डर लगता है, रोज डर लगता है, क्योंकि हमने ये जो एक स्वप्न देखा है, एक विजन देखा है, इस देश के अंदर जो नव युवा है, नव युवतियां है, और ये हमारे नव युवा और युवतियां हमारे देश का भविष्य है और इनके भविष्य का निर्माण के सहयोग में हम सभी एकत्रित यहाँ पे के सामने उपस्थित है। इन सभी प्रशिक्षणार्थियों के लिए हम सभी लोग शुभकामनाएं देते हुए और जोरदार तालियां बजाएं। वेंकटेश्वरा परिवार की एक अद्भुत पहल, डॉक्टर शिवाजी राव डोले साहब का एक अद्भुत स्वप्न, जो या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निश्चय। शक्ति और बुद्धि इनका तालमेल है। तो जब व्यक्ति यहाँ से सीख करके जाएगा, आगे उद्योग भी करेगा, तो अपने परिवार का ही नहीं, अपने गांव का भी भरण पोषण होगा उससे, और देश का विकास होगा। तो ये जो योजना है बहुत ही अच्छी योजना अग्निवीर की, भगवान से हम खूब प्रार्थना करते हैं, खूब भगवान को सफलता प्रदान करे और आगे चल करके वेंकटेश्वर कोऑपरेटिव जो संस्था है देश में ही नहीं विश्व के अंदर इसका नाम हो। और जो हेतु जो उद्देश्य लेकर के शिवाजी चल रहे हैं, भगवान उनको निश्चित रूप से पूर्ण करेंगे। ऐसे में भगवान शिव से खूब प्रार्थना करता हूँ उनके लिए। सगजानंद सरस्वती जी महाराज आमचे पोलीस डिपार्टमेंटचे सर्वस्वी ऑर्गॅनिक फार्मिंग करून नंदनवन फुलवलेलं आहे आणि या ठिकाणी केलेल्या कार्याची दखल कोऑपरेटिव्ह मधील सहकार समृद्धीच्या तत्वावर केलेलं कार्य आणि जे मम्मी पप्पा अंगठा देतात अशांची मुलं आम्ही या ठिकाणी निशुल्क शिकवण्याचा जो बेडा उचललेला आहे, याच्याने मला असं वाटतं की महाराष्ट्राचाच नव्हे तर पुऱ्या पूर्ण देशाचा विकास होऊ शकतोय मुलांच्या। जय जवान जय किसान। व्यंकटेश्वरा फार्मर वेलफेअर फाउंडेशन NGO नाशिक या संस्थेच्या अंतर्गत अग्निवीर सशस्त्र सेना एवं उद्योजक भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र अजंगवडेल मालेगाव नाशिक या ठिकाणी चालू केलेलं आहे। सांगायला खूप आनंद वाटतोय की आज या संस्थेनं निशुल्क ये जो सेवा चालू केलेली आहे, या ठिकाणी 200 मुली आणि 300 मुलं अशी 500 मुलांची एक बॅच, असे एका वर्षामध्ये आम्ही 3 बॅच इथं तयार करणार आहोत। या मुलांना पूर्ण खूप चांगल्या प्रकारची आम्ही इथं सुविधा तयार करून दिलेली आहे। मुलांना राहण्याची, भोजनाची, मेडिकलची आणि एज्युकेशनची पूर्ण सुविधा तयार करून दिलेली आहे। परंतु नारी ही खूप बलवान आहे, सशक्त आहे आणि नारी शक्ती भारतामध्ये ओळखली जाते।
या संस्थेची व्यंकटेश्वरा फार्मर वेलफेअर फाउंडेशन NGO नाशिक या संस्थेची सर्वस्वी माझ्या अर्धांगिनी माझी मिसेस श्रीमती मुक्ता शिवाजी डोळे ह्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी एक संकल्पना घेतली होती की आपण असं काहीतरी या गरीब मुलांसाठी करू की जेणेकरून या मुलांना निशुल्कपणे जशी तुम्ही सेवा देशाची करून आलेली आहे आपण यांना ट्रेनिंग चालू करू शकतो। कारण मी व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही भारतातली अग्रगण्य ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह संस्था आहे जिचे 1.5 लाख मेंबर झालेले आहेत। ही संस्था आज मालेगाव अजिंगवडील या ठिकाणी 528 एकर शेती घेऊन त्या ठिकाणी नंदनवन लाख लोकांचा आमचा कारभार झालेला आहे। आम्ही केलेले कार्याची दखल भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात मध्ये सराहना केलेली आहे। रिसेंटली 24 जानेवारी 2025 रोजी देशाचे यशस्वी गृहमंत्री सहकार्याचे या ठिकाणी जवळजवळ 4 वेगवेगळ्या देशातले गव्हर्नमेंट पार्टीमध्ये आले, त्यांनी इथं पाहणी केली, त्यांना खूप चांगलं आवडलं। या ठिकाणी राज्यमंत्री केंद्रीय मंत्री ह्या ठिकाणी आले, त्यांनी इथली पाहणी केलेली आहे। सांगायला खूप गर्व वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजिंगवडील मालेगाव नाशिक महाराष्ट्रातले इथे हे जे कार्य चालू झालेले आहे हे कार्य देशामध्ये खूप मोठ्या लेवलचं कार्य होऊ राहिलेलं आहे। देशाची दिशा बदलू शकते कारण या ठिकाणी जो नव युवा आहे नव युवती आहेत आज ते सुशिक्षित बेरोजगार म्हणून आज दर ठोकरे खातात फिरतात, एक्झाम देतात, एक्झाम देऊन पास होऊनही आज नोकरी नाही भेटत। पण अशा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्योजक बनवण्यासाठी किंवा नोकरीला लागण्यासाठी हे जे अग्निवीर सशस्त्र सेना एवं उद्योजक भरतीपूर्व प्रशिक्षण जे चालू केलेले आहे यामध्ये 6 महिन्यामध्ये मुलांना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग दिली जाईल, व्यवसाय करण्याची ट्रेनिंग दिली जाईल आणि हे मुलं जर समजा नाही भरती झाली तर ह्या मुलांसाठी स्केल इंडिया डेव्हलपमेंटच्या अंतर्गत मध्ये गव्हर्नमेंटने आज योजना लागू केलेली आहे। 1 लाखापासून 50 लाखापर्यंत विदाउट मॉर्गेज सरकारने योजना लागू करून दिलेली आहे। हेच मुलं उद्योजकाची ट्रेनिंग ह्या ठिकाणी घेणार आणि इथून आम्ही 6 महिन्यांच्या नंतर जे आम्ही इथून सर्टिफिकेट देणार उद्योजकाचं ह्या मुलांना बँकेच्या थ्रू लोन भेटेल आणि हेच मुलं एक भारतामध्ये उद्योजक म्हणून कार्य करतील परंतु खाली हात बसणार नाही। हे मुलं या देशाचं नेतृत्व करतील अशी ही जी संकल्पना चालू केलेली आहे हिला सपोर्ट व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था व्यंकटेश्वरा फार्मर वेलफेअर फाउंडेशन NGO ला दोघांच्या विद्यमानानं एकत्र येऊन निवृत्त जवान आणि किसानांच्या संकल्पनेने हे कार्य चालू केलेलं आहे। तर या कार्याला मी सर्व निवृत्त जवान आणि किसानांना सलाम करतोय आणि आज या ठिकाणी जी टोटल मीडिया आलेली आहे, मीडिया भारताचा 5वा स्तंभ मानला जातोय कारण मीडिया नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन